पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवार पूजा जाधव यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि सोशल मीडियावरती झालेलं ट्रोलिंग यानंतर पूजा जाधवांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। यावेळी पूजा जाधवांना अश्रू अनावर झाले। पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी पूजा जाधव या काश्मीरमध्ये होत्या आणि त्यावेळी त्यांनी काश्मीरमधून मांडलेल्या भूमिकांचा जुना व्हिडिओ हा व्हायरल झालाय। त्यामध्ये पूजा जाधव यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली होती। मात्र त्यानंतर पूजा जाधवांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि पालिका निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारीही मिळाली। या उमेदवारीनंतर पूजा जाधव आणि भाजपला देखील सोशल मीडियावरती तुफान ट्रोल करण्यात आलाय। हा दबाव इतका वाढला की आज पूजा मोरे उर्फ पूजा जाधव यांच्या उमेदवारी ही माघारी घेण्याची वेळ आली आणि हा निर्णय जाहीर करायला जाताना त्या धाय मोकळून रडलेल्या होत्या। मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय। मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते। माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही। माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं। सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही। पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले। या माझा संघर्ष 2 व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय, हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय। परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे। ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो। जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले। आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.